नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। एसटी महामंडळाचा बेजबाबदारपणा। बसमध्ये चक्क प्रवाशांच्या सीट समोर मोठे टायर ठेवून केला जातो प्रवास। प्रवासींची होत आहे मोठी गैरसोय। नाशिक विभागात एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली। नंदुरबार ते नाशिक दरम्यान साखळी पिंपळनेर मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये चक्क प्रवाशांच्या सीट समोर मोठे टायर ठेवून प्रवास केला जात असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच उरत नाही। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। काही लहान मुलांना त्या टायरवर बसून प्रवास करावा लागत आहे। हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत आहे। अनेक प्रवाशांना जागा नसल्याने उभे राहून व बसच्या जमिनीवर बसून प्रवास करावा लागत आहे। नियमांना धाब्यावर बसवत प्रवाशांच्या पायाशी टायर ठेवण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या निष्काळजीपणामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। दररोजचा हा जीवघेणा प्रवास शेवटी कोणाच्या जीवावर बेतणार असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहे। या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन नाशिक डेपो प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करून प्रवाशांना सुरक्षित, सुसज्ज आणि नियमबद्ध सेवा द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। ही नाशिक डेपोची बस असून ही नंदुरबार नाशिक डेली दररोज काम करत असते। या बसमध्ये अक्षरशः सीटवर टायर ठेवलेला असून हा टायर वरती पाहिजे होता। प्रवाशांना बसायला जागा नसून लहान लहान मुले त्या टायरवर बसले होते। म्हातारे माणसं अक्षरशः पूर्ण प्रवास करतात। हा प्रवास अतिशय धोकादायक असून त्यांनी तात्काळ असा निर्णय घ्यायला पाहिजे की बस एकतर चेंज करायला पाहिजे किंवा वरती ठेवायला पाहिजे हा टायर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।